जलगांव में NSUI के नेतृत्व में तहसील कार्यालय के सामने आंदोलन किया गया। महाविद्यालयीन विद्यार्थियों को शिष्यवृत्ति नहीं मिलने से उन्हें आगे की पढ़ाई के लिए परेशानी हो रही है। NSUI के प्रदेश सचिव चेतन बाविस्कर के नेतृत्व में किए गए इस आंदोलन में बड़ी संख्या में विद्यार्थी और विद्यार्थिनी शामिल हुए। आंदोलन के दौरान लाड़का भाऊ, लाड़की बहन या सारखी लाड़का विद्यार्थी ही योजना कधी होणार जैसे नारे लगाए गए। आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, पण आपण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांना पूर्ण फी कंपल्सरी भरावी लागते। पण आपल्याला असं माहिती असतं की आपली जी 50% फी आहे ती आपल्याला माफ होणार आहे किंवा आपल्याला ती वापस भेटणार आहे। ती फी आपण पुढच्या वर्षी वापरून लगेच ॲडमिशन घेणार आहोत। जर आपल्याला ती फी वापसच नाही भेटली तर आपण पुढच्या वर्षी ॲडमिशन कशा प्रकारे घेऊ शकतो? आपल्या पालकांना त्याचं टेन्शन येतं। जसं की आपल्याला एका ठिकाणचं माहीत पडलं की त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती वापस आली नाही, म्हणून त्याला पुढच्या वर्षी ॲडमिशन घेता आलं नाही, म्हणून त्याने आत्महत्या केली। मित्रांनो, अशा घटना आपल्याला ऐकायला भेटतायत, माहिती पडतायत। तर ही जी बाब ही प्रत्येक विद्यार्थ्यासोबत होऊ नये यासाठी आम्ही आज हा प्रयत्न करत आहोत। आम्हाला वाटतं की ज्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी पुढे जाण्यासाठी शिक्षण हे खूप गरजेचं आहे। जसं लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणतायत, जर ही योजना न आणता जर लाडका विद्यार्थी ही योजना आणली तर विद्यार्थी हा शिकून मोठा होईल, तो एक चांगला तर कोणत्या तरी एका चांगल्या पदावर जाईल आणि त्याच्या आईवडिलांचं चांगल्या प्रकारे संगोपन करू शकतो। म्हणजे लाडका भाऊ किंवा लाडकी बहीण योजनेची अजिबात गरज पडणार नाही। जर विद्यार्थ्यांना या सवलती सगळ्या मिळाल्यात, विद्यार्थ्यांचं शिक्षण जर मोफत झालं तर विद्यार्थी हा पुढे जाऊ शकतो आणि या योजनांची आपल्याला गरज पडणार नाही। असे एवढं मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करते। नमस्कार, मी चेतन बाविस्कर, प्रदेश सचिव विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य। आज आम्ही चोपडा येथे शिष्यवृत्ती जी विद्यार्थ्यांना सरकारतर्फे पडत असते फ्रीशिप म्हणजे आपण त्याला, तरी अजूनही मागच्या अनेक वर्षापासून अनेक विद्यार्थी असे त्यांना फ्रीशिप पडत नाही। तर आमची मागणी अशी आहे, फ्रीशिप ही आमच्या विद्यार्थ्यांच्या हक्काची ती विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे। सरकार अनेक गोष्टींवरती खर्च करत आहे, जसं लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, परंतु विद्यार्थी कधी लाडका होणार ही महत्त्वाची बाब आहे। विद्यार्थी जर लाडका झाला तर भविष्यात या अशा योजनाची, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना या योजनांची गरज पडणार नाही जनतेला। विद्यार्थी आज शिकून पुढे काहीतरी त्याच्या पायावर घालून, आम्हाला असं वाटतं, सरकारला असं वाटतं की कोणी शिकू नये आणि सर्व अडाणी राहावे, तेव्हाच सरकार चालणार आहे असं आम्हाला असं वाटू लागलं आहे। परंतु आम्ही काही आमची बाजू सोडणार नाही। NSUI कायम विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहील आणि विद्यार्थ्यांचा हक्क मिळवण्यासाठी काम करत राहील। आज आम्ही चोपडा तहसीलदार येथे तहसीलदार कार्यालय येथे चोपडा NSUI तर्फे एक आझादीचं गाणं सादर करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नातून सरकार जागे होईल अशी आम्हाला खात्री आम्ही